सो फायनली कंबाईनची ॲड आली आणि ॲड मोठी आहे. मी बघितल्या सगळ्या जागा, भरपूर जास्त जागा आहेत. मी असं खुश व्हायला लागलोय नाही का, जसं की मीच पास होणार आहे. मी काही पास होत नसतोय, ठीक आहे. पण ओव्हरऑल काय म्हणतो की आपल्या सगळ्या पोरांचं हे बघून बरं वाटते नाही का. कोणतं पास होईल, कोण तर पास होईल ना. खरंच मोठी ॲड आहे आणि मोठी ॲड खरंच गरजेची आहे, काळाची गरज आहे. कारण काय होतं, आपण वर्ष अभ्यास करतो, काही वेळी प्री निघत नाही, काही मेन्स निघत नाही आणि पुढच्या वर्षी जर संधीच्या वेळी जर जागा आल्या नाही तर त्रास भरपूर होतो. जसं 2025ची त्याची ॲड झाली. ओपनला जागा किती आहेत? 0, STI 0, ASO 0, फक्त PSI ला जागा, ASO ला एक जागा आहे, PSI ला जागा आहे. आता माझ्यासारख्याची जी आयडी बसत नाही, माझ्यासाठी एकच जागा होती, ठीक आहे. सब रजिस्टरच्या जागा आल्या, पण किती? ओपनला 16 जागा आहेत. म्हणजे जर 17 म्हणजे जर माझी 18वी रँक असली, 18वी रँक ऑल इंडिया महाराष्ट्र आली, तरी मला काही जागा मिळणार नाही का, पोस्ट मिळणार नाही. मग हे न कळते एक अन्याय झाल्यासारखं आहे. तर मग ऍटलिस्ट मी म्हणते ते नाही आहे. पण ह्यावेळी अन्याय झालाय का? तर डेफिनेटली झालाय. कोणावर झालाय? की हे बघा की अज नाही का, म्हणजे की नाही अजा म्हणजे अनुसूचित जाती यांच्या ASO ला जागा 0, STI ला 0 आणि फक्त PSI ला जागा आहेत. ह्याचा अर्थ काय? जसं जर कोणतर माझ्यासारखे जो PSI ला एलिजिबल नाहीये, तर त्याला आता नाही का की म्हणजे डेफिनेटली की ओपनच्या जागा मोकळ्या आहेत, पण जे आपण म्हणतो की कास्ट रिझर्वेशन असलेला फायदा नाही घेता येणार. म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. पण आता काय करणार? आता जर आल्या जागा तर उत्तम, नाही आल्या तर मग काय करू शकत नाही. पण ओव्हरऑल जागा भरपूर आल्यात. आता आपण बोलू आपण त्याबद्दल सविस्तर, ठीक आहे. आता म्हणलेलं की नाही 2026 गोल्डन इयर असणार आहे. गोल्डन इयर का आहे हे? तर इथं ना काय म्हणतो की कमी वेळात जास्त ॲड यायला लागले. तुम्हाला कळते का? 2023 2024 जास्त ॲड आल्या नव्हत्या, त्यामुळे अभ्यास जरी रेडी असला तरी तुम्हाला तो देता येत नव्हता. आत्ताच बघा, या जानेवारीला तुमची प्रिलिम झाली, लगेच मे मध्ये तुम्ही मेन्स देणार आताची नाही का कंबाईनची. फेब्रुवारीमध्ये तुमची प्रिलिम झाली सीची, जूनमध्ये तुम्ही मेन्स देणार. तसंच लगेच जूनमध्ये मेन्स दिल्या लगेच यायचं घरी, लगेच पुढची तयारी लागायचं आणि लगेच 26ची प्रिलिम देणार तुम्ही जूनमध्ये, कदाचित मेन्स असं सप्टेंबरमध्ये. मग जुलैमध्ये प्री देणार सीची, ग्रुप सीची, लगेच ऑक्टोबरमध्ये ह्याची मेन्स. मी तुम्हाला म्हणतोय जर तुमचा अभ्यास रेडी आहे तरी गोल्डन इयर आहे. कारण नुसता अभ्यास रेडी असून उपयोग नाही की म्हणजे एक्झाम पण आयोगाने घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट, जे एक्झाम घ्यायला लागले, भरपूर एक्झाम्स यावेळी यायला लागल्यात, जवळ यायला लागलेत, म्हणजे फक्त तुम्ही प्रिपेअर पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? जागा. उगाच एक्झाम व्हायला लागल्या आणि अशा काडी मात्र जागा आहेत, तशा नाही, जागा भरपूर आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरंच मेहनत केली तर कुठं ना कुठं तर तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, कुठं ना कुठं तुम्ही माया जाळ्यातनं बाहेर पडाल, तर हे बरोबर आहे. बरं, यासाठी डेफिनेटली अभ्यास लागणार, कम्प्लीट अभ्यास लागणार, वरच्यावर अभ्यास चालणार नाही, ठीक आहे. हे काय 2026 दिस इज द गोल्डन इयर. आता हे बघा काय दिले बघा, मी लिहिले की कंबाईन बी की ची ऍड मध्ये एवढी मोठी आली आहे काय, की बी ची ऍड आपल्याला जशी छोटी वाटते ती एवढी मोठी आली. अजून जागा ऍड नाही झालेल्या, एसोच्या जागा होतील, सब रजिस्टरच्या आता काही 90 जागा नवीन तयार झाल्या, त्या ऍड होतील. म्हणजे ऍड मोठी होणार आहे. की बी ची ऍड एवढी मोठी आहे तर सी ची विचार करा किती मोठी असेल, भरपूर जास्त मोठी असणार आहे. त्यामुळे अभ्यास चांगला ठेवा. त्यातनं सरळ सेवा जर तलाठी एमपीएससीतनं नाही झाली तर ती एक होईल. वर खाली काही ना काही तर छोट्या मोठ्या जागा असतात त्या होणार आहेत. त्यामुळं जरी तुम्ही नीट अभ्यासाला सुरुवात केली, जर तुमचं नीट बॅकग्राऊंड असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमचं आयुष्य चेंज करू शकताय. आता इम्पॉर्टंट काय आहे तर नो पॅटर्न चेंज. जर आपण बघितलं असेल तर पॅटर्न चेंज झालेला नाहीये. मला वाटत होतं पर्सनली काय ना काय पॅटर्न चेंज होईल, पण झाला तर नाहीये. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे हे बघा, आता ही जी आपण ऍड आता ही बघतोय, ऍड आहे, मी टेलिग्रामला टाकली आहे. टेलिग्राम जॉईन करा रे, उगाच कोण नसलं तर हे बरं पडतं तिथं ना, घरी चेक येते, ठीक आहे. ओपनला 122 जागा आहेत. ओपन मेल बद्दल आपण का बोलतोय तर ओपन मेलचा कट ऑफ ना, ओपन मेलच्या जागा सगळ्या कट ऑफ डिसाईड करतात. आता ह्यावेळी 51 कट ऑफ लागलाय, 51, आणि ओपन मेलला जागा किती आहेत? एकदम कमी आहेत, काडी मात्र जागा आहेत. आय गेस 90 असतील फक्त, 90 की 100. आणि तरी पण जे पोरं काय म्हणत होती 55च्या खाली जाणार नाही, 51 लागलाय कट ऑफ. आत्ता ऍट प्रेझेंट 122 आहेत ओपन मेलला. जर नंतर ऍड झाल्या तर 150 पर्यंत जातील, मग तर कट ऑफ पडणारच. मी तुम्हाला सांगतो कट ऑफ 100% पडणार. कोण किती सांगू दे, पेपरच्या लेवलपेक्षा जागेंवर कट ऑफ डिसाईड होतो. जागा इथं जास्त आहे, त्यामुळे मॅक्झिमम देअर इज अ चान्स की कट ऑफ पडणार. आणि कट ऑफ पडलेलं चांगलं आहे. का चांगलं आहे? की जे आपले काय सिली मिस्टेक्स होतात त्यावेळेला आपण ओव्हरकम करायला, पहिली गोष्ट. दुसरं काय आहे, एक्झाम फास्ट व्हायला लागले, त्यामुळे ज्यांना कोणी आत्ताची कंबाईनची प्रिलिम मुकली असणार बीची, तर त्यांना वाईट वाटत असणार. पण आता त्यांना कळतं की अरे 2 महिन्यावर लगेच पुढची प्रिलिम आहे, त्यामुळे एवढं काय असं आभाळ कोसळलं असं झालं नाही आहे, राईट. त्यामुळे ते एक चांगली गोष्ट आहे. मोर पोस्ट विल बी ऍडेड, तर येस डेफिनेटली देर इज अ चान्स की नवीन पोस्ट ऍड होतील. आता
आता मला माहित नाही सी माझं कोण हे नाही आहे नाही का, माझ्या ओळखी नाहीत, पण जेवढं टेलिग्रामवर कळतंय देर इज अ चान्स की हे त्यांनी बघा की आत्ता सांगतो तुमचा की जर तुम्ही एक नॉमिनल अभ्यास चांगला अभ्यास केलाय तर आत्ताच्या आता तुम्हाला सांगतो तुमची प्रिलिम्स निघणार. प्रिलिम अवघड नाही आहे, प्रिलिम खरं निघून जाईल. आणि मला मान्य आहे की आता ज्यांची प्रिलिम निघाली नाही त्यांना भीती वाटते, पण एकदा सांगतो एक लेवल झाली ना प्रिलिम इझिली निघते, आपल्याला कळत पण नाही कशी निघते, राईट. त्यामुळे हे आहे. आणि मेन्स इज द रिअल गेम चेंजर. तो बी प्रिपेड अँड यू विल बी सिलेक्टेड, डेफिनेटली यू विल बी सिलेक्टेड. आता आता वाजलेत आता सकाळचे 9, आता आज रात्री 9 वाजता आपण एक डिटेल स्ट्रॅटेजी घेऊन येऊ की आपल्याला कसं डील करता येईल, काय करता येईल, ठीक आहे. आणि येस, ऑल द बेस्ट.